येस येस, आय एम डॅम शुअर सगळं व्यवस्थित मॅनेज होईल. या आय एम कॉन्फिडंट. या आय नो, पर्सनली मला तो मुलगा आवडत नसला तरी सुद्धा त्याच्यामध्ये कॅलिबर्स आहेत. त्याचं काम बघितलंय मी. ही कॉन्फरन्स होणार, सक्सेसफुल होणार, बघाच तुम्ही. अहो, घोडा मैदान जवळ आहे, रिझल्ट तुमच्या समोर असतील. मी तुम्हाला नंतर फोन करतो. कोण आहे बाहेर? अदू, तू? सॉरी मिस अदिती, तुम्ही बसा ना. या, काय काम होतं का? नाही, काही नाही. एक मिनिट. मला माहिती आहे हे ऑफिस आहे आणि इथे पर्सनल रिलेशन्स मध्ये आणायची नसतात. पण आज एक बाप म्हणून मला तुमच्याशी बोलता येईल का मिस अदिती? बोला ना. मला तुझ्याशी बोलायचंय कारण तुझ्या चेहऱ्यावरती जे टेन्शन आहे ना, त्याचं कारण कळलंय मला. मी जयला का काम दिलं याबद्दल शंका आहे ना तुझ्या मनात? नाही आली असेल तर ती स्वाभाविक आहे. मी सुद्धा त्याला काम देताना खूप विचार केला. पण ॲज यू नो, बिझनेस आणि रिलेशन याची सरमिसळ मी कधीही करत नाही. तरीही मी जयला हे काम दिलं. आता त्याला काम देण्यामागे यात माझी काही चाल आहे असं वाटतंय ना तुला? नाही, असं वाटत असेल तर ही शंका मनातून काढून टाक ताबडतोब. कारण ह्या प्रोजेक्टवरती एडीएमचं गुडविल लागलेलं आहे आणि केवळ जयला कमीपणा आणण्यासाठी मी माझं नाव नाही खराब होऊ देणार. मी खूप विचार करून हा निर्णय घेतला आहे, एक बिझनेसमॅन म्हणून. पण तरीही एक बाप म्हणून मला तुला हे सांगणं खूप गरजेचं वाटलं अदू. सॉरी. सॉरी कशाबद्दल? मला पटलंय. जयच्या कर्तृत्वाला बघूनच तुम्ही त्याला हे प्रोजेक्ट दिले आणि मला खात्री आहे की तो हे प्रोजेक्ट नक्की पूर्ण करून दाखवेल. थँक यू. येते.